ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಎಸ್ಎಸ್ಕೆ ಸಮಾಜ ಬೆಂಗಳೂರು ವತಿಯಿಂದ ಪ್ರಾಂತೀಯ ಹಾಗೂ ವಿಭಾಗ ಮಟ್ಟದ ಸಭೆಯು ನಗರದ ಶಹಬಾಜಾರದಲ್ಲಿರುವ ಶ್ರೀ ಜಗದಂಬಾ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಇದಾಗಿತ್ತು ಇವತ್ತಿನ RJ32 ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್. ನೈಜ ನಿಖರ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ RJ32 ಕನ್ನಡ ಟಿವಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆರಂಭಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನಿ HD ದೇವೇಗೌಡರ ಪತ್ನಿ ನಿಧನಕ್ಕೆ 1 ನಿಮಿಷ ಮೌನಾಚರಣೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಬಳಿಕ ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆ ಹಾಡುವ ಮೂಲಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆರಂಭಿಸಿ ನಂತರ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವ ಗಣ್ಯರು ದೀಪ ಬೆಳಗುವ ಮೂಲಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ವಹಿಸಿದ್ರು. ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜ್ಯ SSK ಸಮಾಜದ ರಾಜ್ಯಸಭೆ ಸದಸ್ಯರಾದ ನಾರಾಯಣ ಬಾಂಡ್ಗೆ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಮೆಹರ್ವಾಡ್ ಅವರು ಭಾಗವಹಿಸಿ ಸಮಾಜದ ಸಂಘಟನೆ ಬಲವರ್ಧನೆ ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಕುರಿತು ಮಾತನಾಡಿದರು. ಜಾತಿ ಆಧಾರಿತ राजकीय भी कास्ट में ऊपर राजकीय होते कौन बलाढ्य कम्युनिटी वाला तो बलाढ्य कम्युनिटी वाला पवनाज कास्ट वाला जास्ती MLA पवनाज कास्ट में जास्ती MP तो जाति आधारित राजकीय जाति आधारित व्यवहार भी को बिजनेस भी दोनों कास्ट वाला तो वो हेल्प करा उन्हें हमारे वाले बात उसके पास ही जाके घोष लेना घोष हुए उन्हें हिंदू उनके पास घोष नहीं लेना है हमारे वाले उनके पास जाके घोष लेना. तो एग्जाम्पल बोलते तुम्हें जाति आधारित व्यवहार जाति आधारित राजकीय जाति आधारित शिक्षण व्यवस्थे लोग सभी भी इनाम है जाति आधारित हो तो सभी जात वाला ध्रुवीकरण होता है. हम ही किसान होता है हमें SSK समाज वाला एक टाइम में पूरा प्रपंच आड़ेलू महाराज वंशधरी सप्तखंड आड़ेलू महाराज सासरा भाव ऐसा महाराज वंशज में हम एक जगह ध्रुवीकरण हमारा मत में सभी एक ही दिन हमें भी एकजुट काम करते रहे अजून एकदा हमें पावर में भी आएंगे सभी विचार पे हमारा होल्ड रख लेंगे. ये विचार में हमें सभी भी जाति आधारित व्यवस्था में अतः हमारा भी जाति आधारित संगठन जाति आधारित व्यवस्था में हमें भी घटना लेकर अनिवार्य परिस्थिति से हम सभी जन एक है अगल भी एक दिन प्रवास मेन मारो अभिप्राय का कार्यक्रम आणि तुम्ही कराना ॲक्टिव्हिटीज देखी कर गुलबर्गा समाज पूरा कर्नाटक समाज ने आदर्श समाज से बोले तुम आता अध्यक्ष वातो कर्या बको जना वातो कर्या मने वातो करासाठी कोण तुम्ही राख्या नाही तर तरी मी वातो करू काय करत आई उभे येतो भलाई धाड्यात काय ना होता गया तर चोट दिसतो मी काय तर बोलणं एक बात बोल हमी सोमवंश सहस्रार्जुन क्षत्रिय समाज मध्ये पैदा आयात आई हमारी जगदंबा माता नो आशीर्वाद देते हमी सभी पैदा बक्कळ समाज छे देशभर कौड़ा तर 1000 समाज छे. आज हमारा SSK समाज ने रिकग्नाइजेशन कशासाठी करत कतर SSK समाज अत्यंत प्रामाणिक समाज अत्यंत मेहनत करणारो समाज हमारा समाज मध्ये सभ्यती मोठू कतर सभ्य समाज मध्ये काय एक खराब परंपरा छे तई हमारा समाज मध्ये नहीं कौन तो कतर हमारा समाज मध्ये वरदक्षिणा नहीं लेता. हमें हमारा समाज ना महिलाओं ने आदर्श महिला तो अत्यंत गौरव देनो महिलाओं ने हमारा यत्र नारेस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवता खा हमारा बायको नेहमी मान मर्यादो देवत हा भगवंतनो असाच कैकना आम्ही विश्वास राखेनवाला लोक 26 जना बोला तुम्ही वरचेवर
अत्यंत शूर समाज, समर्थ समाज, हमारा पूर्वज राजवंशस्थ ಈ ಸಬ್ಬಿ ಬಿ ಖರುಚೆ ಮೀಡಿಯಾದವ್ರಿಗೆ ಬಹುಶಃ ನನ್ನ ಮಾತು ಅರ್ಥ ಆಗ್ತದ, ಆಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ನಾನು ಹಾವ ನೋಡಿಕೊಂಡು ನೀವು ಬರೀಬಹುದು. क्षत्रिय समाज हमारा देशमध्ये जे हजारो वर्षी राजा महाराजा हुआ, ते राजा महाराजामध्ये 50% लोक क्षत्रिय होता आणि समर्थ राज्य कर्या, शूर वीर समर्थ ते राजवंशस्थ नामी. सहस्रार्जुन महाराज रावणने भांदीकन जेलने घालेनवालो सहस्रार्जुन महाराज ते वंशस्थाचे. देशमध्ये काय संकट येतवा, समाज ऊपर संकट येतवा, हिंदू समाज ऊपर संकट येतवा, सभ्यते पहिला आगळ जेकन उभारणारा क्षत्रिय समाज, तरी हमने अभिमान असतो. अजून थोडा लोकांमध्ये थोडं गिल्टी कॉन्शियसचे का हो, आम्ही गरीबचे, आम्ही धाकटू समाज, हमारा समाज अजून दूसरा समाज ने कंपेयर किया तर हमारा समाज अजून प्रोग्रेसिव ही नहीं असणं नाही काय करणे. पण हमारो समाजनो अभिवृद्धी कोणतर भारवाला ऐकन करकवानो महातामती काढो. हमारो अभिवृद्धी हमीत करनो, कोण भी ऐकन हमारो अभिवृद्धी करता नहीं. आणि हमारा महातामती हमी धाकटू आई गिल्टी कॉन्शियस काढो. हमारा महातामध्ये एकदा आई भावना घुशी तर ते देवने बी काढा होतो. कशामध्ये कमीचे आम्ही भगवंत सहित कोणू रक्षण करत, जो समर्थशाली छे देव बी तोनूच रक्षण करत, दुर्बल लोकोનું रक्षण करता नहीं. थोडाकडे आવું गए तो धाकटा समाज छे हमारा, हमी दुर्बल छे कर हमारा हमीत बोल लेता जवाब. हमने सबलकरण करनु कत्र हमीत करू. देव बी दुर्बलનું रक्षण करतो नाही. आई पासळ एकदा 10 वर्षा पासळ ह्या गुडीमध्ये आहे तो बोले तो तरी म्हणे याद करीत द्या मारुतीराव पवार कोणा घरमध्ये काय बोले तो. हमी एक प्रथा छे हमारा समाजमध्ये, थोड्याकडे आता कमी होतोय. दसरामध्ये देवीन आम्ही बली चढावत, आता लई कमी आणि कमी होणू बी. कोणी बली चढावत अत्यंत दुर्बल प्राणी कोण तो बकरानो बकरो. तिनाकडे संस्कृतमध्ये एक वाक बोलत, अश्वम नैवम गजम नैवम व्याघ्रम नैव च नैव च आया शत्रु बलिम ददात्य देवो दुर्बल घातका. देवने बली देता वेळे या गुलबर्गामध्ये कोणतर देवीनं वाघ सिंह हत्ती चित्त बली देता. सगळीकडे बली देवानु दुर्बल प्राणी बकरा होता. तिनासाठी देव बी दुर्बल प्राणीनू बली लेता. शक्तिशाली क्षेत्र त्यानु बली लेता नाही. देव बी कवा बी समर्थ कोण छे तोना पासळ हुआ. वाघ शिव बोलत तो जंगलनो राजो बोलत शिवने तो हितै स्वयंमेव मृगेंद्रता न अभिषेकम न संस्कार शिवस्य क्रियते म्हणे विक्रमार्जित सत्वस्य स्वयंमेव मृगेंद्रता. तो सिंह अपना कर्तव्य शक्ति थी जंगलनो राजो होत. त्या शिवने कोणतर होट घाली कन आज तू जंगलनो राजो केम बोलत का, त्या पट्टाभिषेक करी कन तू आज ते राजो के कम बोलत का. तेव्हा शक्ती ते होत. तई सामर्थ्य हमार मध्ये छे तई जागृत करू ना हो बोलायला.
ಸಭೆಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸಂಘಟನೆ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಕಾರ್ಯಕಾರಿ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ವಿವಿಧ ಜಿಲ್ಲೆಯ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಪಾಲ್ಗೊಂಡು ಸಮಾಜದ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಸಂಘಟನೆ ವಿಸ್ತರಣೆ, ಶಿಕ್ಷಣ, ಯುವಜನರ ಸಬಲೀಕರಣ ಹಾಗೂ ಸಮಾಜದ ಹಿತಾಸಕ್ತಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ವಿವಿಧ ವಿಷಯಗಳ ಕುರಿತು ಚರ್ಚೆ ನಡೆಸಿ ಹಲವು ಮಹತ್ವದ ನಿರ್ಣಯಗಳನ್ನು ಕರೆ ನೀಡಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾರುತಿರಾವ್ ಪವಾರ್, ರಾಮಚಂದ್ರ ಕಾಂಬಳೆ, ಸಂಜಯ್ ಮಿಸ್ಕಿನ್, ರಾಮ್ ಡಿ ಪವಾರ್, ಯಶವಂತರಾವ್ ಡಿ ಮೇಂಗ್ಜಿ, ವಿಷ್ಣು, ಎಲ್ ರಮಾಕಾಂತ್, ಎಸ್ ಚವ್ಹಾಣ್, ನಾಗೇಶ್ ವಿ ಸೇರಿದಂತೆ ಇತರರಿದ್ದರು. ರವೀಂದ್ರ ಕುಮಾರ್ ಮೇಂಗ್ಜಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಿರೂಪಣೆ ಮಾಡಿದರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ RJ32 ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಕಲಬುರಗಿ.